नगरपालिका निवडणुका घोषित झाल्या आणि त्याची खरी सुरुवात आजपासूनच होणार आहे। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायची सुरुवात होणार आहे। 10 तारीखपासून 17 तारखेपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज दाखवावे। या वेळेला उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्याने रत्नागिरीच्या वेबसाईटवरती जे मतदान विषयी किंवा मतदान प्रक्रियेमधला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी साईट आहे त्या साईटवरती ऑनलाईन पद्धतीने उमेदवाराने आपला अर्ज अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर त्याने तो अपलोड केलेला संपूर्ण डाटा त्याची प्रिंट घेऊन पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे यायचं आहे। त्या ठिकाणी त्यांनी आपलं शपथपत्र, उमेदवारी अर्ज आणि सूचक यांची सविस्तर सह्या सोबत त्याला घेऊन यायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र केल्यानंतर त्याच्यावरती नोटरीची सही लागणार आहे। ती आवश्यकच बाब आहे। हे यंदा मला वाटते ह्या निवडणुकीत नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे सुरुवातीला ऑनलाईन अर्ज देण्याची पद्धत बदलून आता ऑफलाईन पुन्हा यायचं आहे आणि त्यानंतर ह्या उमेदवाराने आपले सर्व अर्ज ह्या ठिकाणी दाखल करायचे। सुरुवातीच्या काळामध्ये येत्या उद्यापासून त्याला खरी रंगत येईल। आज सुरुवात झाली आणि उमेदवारी अर्ज विविध पक्षांचे जेव्हा त्यांना उमेदवारी जाहीर होतील किंवा काहींच्या उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता सुद्धा कमी आहे, डायरेक्ट त्यांना पक्षाचे एबी फॉर्म दिले जातील आणि एबी फॉर्म घेऊन मिळाल्यानंतर ते आपली उमेदवारी दाखल करायला येतील। सुरुवातीला उद्या परवा 2 दिवस फारशी रंगत येईल असं वाटत नाही आहे, पण 14, 15, 16च्या दरम्यान राष्ट्रीय पक्षांचे जे उमेदवार घोषित होतील त्यांची मात्र इथे या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायची वर्दळ वाढलेली असेल। एकंदरीतच उमेदवारांनी राष्ट्रीयकृत किंवा मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांनी जरी उमेदवारी अर्ज दाखल केला तरी त्याला एकूण 3 निशाण्या द्यायच्या आहेत। पहिलं त्याची जी पक्षाची असेल ती आणि अन्य 2 ह्या आवश्यकच आहेत। त्यामुळे ह्या नव्याने ह्या अर्ज दाखल करणाऱ्या प्रक्रियेमध्ये काही बदल नव्याने करण्यात आलेले आहेत। पण एकंदरीतच काय सुरुवात मात्र आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला झालाय आणि नगरपालिकेने आपली वेबसाईट सुद्धा खुली केलेली आहे। टाइम डिजिटल करता किशोर मळसव, शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।